लोकसभा निवडणूक जवळ येते आणि या अनुषंगाने प्रत्येक पक्ष जो आहे तो आपापल्या परीनं आपापले उमेदवार निवडून येतील त्या अनुषंगाने प्रयत्न करताना दिसतोय. सभा घेतल्या जात आहेत, प्रत्येक ठिकाणी मेळावे घेतले जात आहेत. आज रासपचे प्रमुख जे आहेत महादेव जानकर परभणीमध्ये मेळावा घेत आहेत आणि माढा आणि परभणी या दोन जागांवरून ते निवडणूक लढवत आहेत. नेमकं यामागचं काय गणित आहे जानकर साहेब, दोन ठिकाणाहून निवडणूक लढवण्याचं? काय आहे की माढा माझं होम पिच आहे आणि परभणी माझं रिझल्ट देणारं नशीब आहे. परभणीत माझा आमदार आलेला आहे आणि परभणीला आज मी ओळखत नाही, महिन्यातून माझी एक चक्कर असते. गेली 30-32 वर्ष झालं परभणीत आहे. परभणीनं माझा पहिला जिल्हा परिषद मेंबर सुद्धा भगवान सानपच्या रूपाने दिला होता. त्यामुळे परभणीवर माझा असताना डोळा आहे. आणि मराठवाडा रिजनमध्ये सर्वांच्या लातूरचा विकास झाला, नांदेडचा झाला, औरंगाबाद, परभणीवर ज्याप्रमाणे पाहिजे होतं तसं नाही झालेलं. आणि एक राष्ट्रीय नेता म्हणून मी एका पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे. त्यामुळे परभणीकरांना सांगेन की परभणी जर जगात पुढे न्यायची असेल, परभणीचं जर बारामतीसारखा डेव्हलपमेंट करायचं असेल तर मला एक विकासाला संधी म्हणून एक ब्रह्मचारी माणसाला, फकीराला आपण साथ द्यावी यासाठी विनंती करण्यासाठी मी परभणीत माझं प्रश्न राजकीय व्यक्तीने कुठं उभं राहावं हा त्याचा प्रश्न. परंतु परभणीकरांचं असं म्हणणं आहे की तुम्ही 5 वर्ष इथं विकासाची कामं असतील किंवा इतर कोणत्या प्रश्नांवर आवाज उठवला नाही, मग एकदम कसं परभणीतून येऊन लोकसभा लढवणार? देशभर फिरतोय मी. राहुल गांधी इथं कधी येत नाहीत, पवार साहेब बी इथं कधी येत नाहीत, उद्धव साहेब बी कधी इथे येत नाहीत. म्हणजे विशेष हा जो प्रश्न आहे विकास, मला संधी देऊ द्या, आम्ही विकास करू. विकास करा, आधी संधी तरी मिळाली पाहिजे ना आम्हाला. तिथं माझा आमदार आहे. गंगाखेडचा विकास बघा पाहून या तुम्ही तिथला काय करायचं ते. बरं, इथं मी फंड बी दिलेले आहेत. माझ्या आमदार फंडातून शहरात बी फंड दिले ते पार्लमेंट ह्या लोकसभा पार्लमेंट त्याला पैसे दिलेले आहेत. माझ्यापर्यंत जेवढं होईल तेवढं विकास करणार. आणि मेडिकल कॉलेजसाठी मीच पहिला ठराव काढला होता. अच्छा. परभणीच्या मेडिकल कॉलेजला गव्हाणे आमदार वगैरे सारी मंडळी बसली, फौजिया खान, त्यावेळेस मी तिथं मिनिस्टर असताना मी त्याचा उल्लेख उपस्थिती केला. त्यामुळे परभणीबद्दल मला देश लेवलचाच प्रश्न घ्यायचा असते, एकाच जिल्हा आणि एकच तालुका म्हणून नाही. असं आहे. बरं, इतके दिवस तुम्ही महायुतीसोबत होतात, आता जे काही चित्र दिसते तुम्ही महाविकास आघाडीच्या जवळ, कारण शरद पवारांनी थेट सांगितले की आम्ही महादेव जानकर आमच्या सोबत येऊन म्हाडाची जागा त्यांना देणार. पवार साहेबांचं मी अभिनंदन करीन. मुंडे साहेबांनी मला रेकग्नाइज केलं, नंतर पवार साहेबांनी रेकग्नाइज केलं, त्यामुळे पवार साहेबांचा आभार आहे मी. परंतु महाविकास आघाडीला मी 3 जागा मागितली, त्यांनी 1 जागा दिली. मला परभणी, माढा आणि सांगली पाहिजे, पण त्यांनी एका जागेत कोड सोडवलेलं आहे. त्यामुळे पवार साहेबांचं अभिनंदन. महाविकास आघाडीनं काही आम्हाला विचारलं नाही, विशेष म्हणजे महायुतीनं काही विचारलं नाही आम्हाला. म्हणजे विचारेल त्याशीच बोलणं होईल ना. जे विचारच नाही. जेवायला आता अशोक हाकेनी जेवायला बोलवलं म्हणून मी तर आलो. अशोक हाके म्हणले राजकीय भूमिका ही महाविकास आघाडी सोबत राहील असं वाटतं? अजून तसं काही नाही फायनल, अजून कुठलंच नाही, काही होऊ शकतं. म्हणजे अजून असं महायुती आहे का महाविकास आघाडी आहे त्याच्याबद्दल अजून फायनल नाही. आमच्याही पक्षाचं पार्लमेंटरी बॉर्डर आहे. महादेव जानकरच मेन आहे असं काही समजायचं कारण नाही. आमच्याही पार्लमेंटरी महायुतीमधून तुम्ही मंत्री होतात, मग असं एवढं सगळं असताना का दुरावा निर्माण झाला? तुम्हाला अजूनही विचारलं नाही म्हणतात तुम्ही? एक लक्षात ठेवा, महायुतीतनं मंत्री होतो म्हणजे आम्ही बी त्यांना सरकार बनवायला मदत केली ना. काय म्हणजे त्यांच्याच जीवावर आम्ही झालो असं काय आहे का? आम्ही बी आमची बी काही मतं होती म्हणूनच ते सरकारमध्ये आले ना. त्यामुळं पायरा केला ना, बीजेपीशी आम्ही पायरा केला, त्यांचा आमचा पायरा फुटला, तुटला. आजचा शत्रू उद्याचा मित्र, उद्याचा शत्रू आजचा मित्र होऊ शकतो. म्हणजे पॉलिटिक्सचा नियम आहे तो विषय. मी काय त्यांच्या पक्षात नाही झालो, माझा पक्ष आहे. मी बीजेपीचा किंवा काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून मी तुमच्याशी बोलत नाही, एका पक्षाचा मी अध्यक्ष म्हणून बोलतोय. त्यामुळे त्यांनी त्या राजासारखंच त्यांनी वागवलं पाहिजे. बीजेपीला इच्छा असेल किंवा अजितदादा पवार शिंदे साहेब आल्यामुळे बाकी पक्षांची गरज नाही म्हणून त्यांनी आम्हाला जवळ केलं नसतं, तो त्यांचा भाग आहे. अच्छा. नाही, पण इतके म्हणजे खूप जवळचे संबंध होते बीजेपीच्या नेत्यांसोबत तुमचे, मग आता इतके थेट महाविकास आघाडीतून लढवणं काय नाही. बिलकुल बीजेपीशी काय संबंध, पण ते जर जागाच एक बी देत नसतील लोकसभेला विधानसभेला का त्यांच्या जायचं का? हा, तुम्हाला जर पॅनल ह्या एबीपी माझ्यापेक्षा जर पेमेंट जास्त मिळालं TV9 तर तुम्ही सोडून जाणार ना तिकडे? हा, माझ्या पक्षात जिथे हित असेल ती मी पाहणार ना, का ते चुकून धरून महायुतीतल्या नेत्यांना किंवा भाजपच्या नेत्यांना महादेव जानकरांची गरज नाही असं म्हणायचं? एक लक्षात ठेवा, मी म्हणायची काय गरज आहे, त्यांनी डिसिजन घ्यावं ना, कोणाची काय. मी माझा स्वतः पक्ष काढलेला आहे. पक्ष काढा म्हणून मला कोणी सांगितलं नव्हतं. मी माझा त्याग कष्ट या माध्यमातून आम्ही उभा करतोय आणि त्या लेवलला मी चाललो नाही. त्यामुळे आपण नाराज बी कोणाला असायची काही गरज नाही. बाबा बीजेपीवर नाराज आहे, काँग्रेसवर नाराज, काय नाराज आहे, आपलं आपलं काम वाढलं पाहिजे. आता जर समजा महाविकास आघाडीने 3 जागा दिल्या नाहीत तर मग काय स्वतंत्र विचार आहे आपला? स्वतंत्र केला मी लढू शकतो. आम्ही 550 जागा लढू महाराष्ट्र इंडियामध्ये. अच्छा. 500ची तयारी चालली आमची. बाकीच्या राज्यात आमचं चालू आहे आता सध्याला. आम्ही सर्व ठिकाणी जागा लढवतोय. आमच्या निवडून येतील अशी अपेक्षा नाही,
रोट ऑफ पर्सेंटेज आमचं चांगलं वाढेल आणि पक्षाला चांगली मान्यता मिळेल, ही बी भूमिका आहे आमची. पंकजाताई भाजपच्या उमेदवार असतात बीडमधून लोकसभेला. आता त्या पक्षाबद्दलचं मला काही माहित नाही, म्हणजे नाही, बहीण काय म्हणून एक बहीण माझी आहे, बहीण आम्ही जेवाय बसतो, राहतो एकत्र हे करतो, परंतु ती त्याच्या राजकारणात मला बोलत नाही, मी माझ्या राजकारणात तिला बोलत नाही. अच्छा. त्यामुळे पण बहीण तुम्हाला असं वाटत नाही का त्यांचं पुनर्वसन व्हावं म्हणून, किंवा मग मला आता वाटतंय ना, भाऊ म्हणून मला सहज वाटते ना, विशेष म्हणजे. पण आता तिच्या पक्षाचा मालक मी नाही ना, त्या पक्षाची मालक मोठे आहेत, विशेष म्हणजे मी बोलू शकत नाही. त्यांनाही जसं महादेव जानकरांना दूर केलं तसंही त्यांनाही दूर केलं असं वाटतं. असं काय नाही, ते आम्ही दोघंही सक्षम आहे. दूर करायच्या कुणाच्या मेहरबानीने आम्ही नेता झालो नाही आणि होणार नाही. आम्ही आमच्या स्वतःच्या बुद्धीवर विश्वास आहे, प्रयत्नावर विश्वास आहे, म्हणून ती बी मास लीडर आहे, मी बी मास लीडर. तुम्हाला काय वाटतं, प्रीतमताई असतील का पंकजाताई असतील बीडमधून लोक? आता ती बहिणीचं माझी त्याची चर्चा झाली तर सांगेल मी, माझी अजून चर्चा झाली नाही ताईंची माझी. तर हे होते महादेव जानकर. त्यांनी स्पष्ट केलं की महाविकास आघाडीकडे 3 जागांची मागणी केलेली आहे आणि त्यानंतरच पुढचा निर्णय ते घेणार आहेत. कॅमेरा पर्सन विशालसह पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.